कोकणात सगळी घरं देवघरांनी भरलेली असतात. कुठलंही घर देवांशिवाय अपूर्ण. पण सावंतवाडीच्या एका जुन्या वाड्यात देवघर आहे, जिथे देव राहत नाहीत. लोक झाल्या झाल्या कुजबुजतात की त्या वाड्यात देव नाहीत, कारण त्यांनीच एकदा दार बंद केलं. त्या वाड्यात दिवा लावला की शंख वाजत नाही, ना घंटा, ना आरतीचा स्वर. पण दार मात्र आपोआप बंद होतं, जणू देवघरात कोणी बसलेलं असतं, पण देव नव्हे. ही कथा आहे सिद्धार्थ देशमुख नावाच्या एका युवकाची. मुंबईत वाढलेला, पण गावाशी भावनिक नातं तोंडलेला. त्याच्या आजोबांचा एक जुना वाडा होता सावंतवाडीत. त्याला फोन आला, वाडा विकायचा असेल तर आधी पाहणी करा. तो गेला. पोहोचल्यावर वाडा शांत, मंद वाडा, पण वातावरण थिजलेलं. ज्या माणसाने चावी दिली तो म्हणाला, साहेब, देवघर उघडू नका, बाकी सर्व ठीक. त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. वाड्यातला पहिल्या पावलावरच वास जाणवला, कुचकुजलेला धूप आणि लाल चंदनाचा जड वास. त्याने घर पाहणी केली. मोठं अंगण, जुने खांब आणि एक खोली, जिचं दार लाल दोऱ्याने बांधलेलं. त्या दोरावर पिवळ्या पानाची गाठ. देवघर. तो हसला. हीच ना खोली? त्याने दोरा सोडला. लाल दोरा जमिनीवर पडताच खोल घरात हलका घंटानाद झाला. घंटी कोणी वाजवली नव्हती. ती आवाज खोलीतून नव्हती. तो आवाज त्याच्या मागून येत होता. त्याने दार उघडलं. थंड हवा, धुपाने भरलेलं अंधारमय कोपरा, एक मोठं लाकडी व्यासपीठ आणि त्यावर धुळीत माखलेल्या मूर्त्या. भगवंतांच्या मूर्त्या, पण त्यांचे चेहरे झिजलेले, डोळे अक्षरशः पुसलेले. खोलीच्या मध्यभागी एक दिवा विझलेला. त्याच्या वातीला हात लावलाच की अंगावर शहारे. वात अजून उष्ण होता, जणू काही क्षणांपूर्वीच दिवा विझला होता. तो चकित झाला. या वाड्यात कोणी राहत नाही, मग दिवा कोणी लावला असेल? त्या क्षणी प्रकाश झाकझूक झाला. आरशात आकृती दिसली. एक वाकलेली म्हातारी, पांढरे केस आणि लाल चंदनाचे डाग चेहऱ्यावर. ती काही बोलली नाही, फक्त हळू वाकून मान हलवली, जणू काही स्वागत करत आहे. तो मागे वळला. कोणीच नव्हतं. रात्री तो वाड्यात राहायला ठरवत नाही, पण जोरदार पावसाने गावापर्यंत जाणं अशक्य झालं. त्याने दिवा लावला आणि झोपायचा प्रयत्न केला. बरोब्बर मध्यरात्री दूरवरून घंटानाद ऐकू आला. 1, 2, 3. मग थांबला. मग पुन्हा 1, 2, 3. घंटा जणू काही कोणीतरी शिकवत असल्यासारखी. सिद्धार्थ घाबरून उठला. त्याला जाणवलं, घंटी देवघरातून नाही येत, ती बाहेरून येत होती, अंगणातून. त्याने दिवा घेतला आणि बाहेर गेला. अंगण शांत, पण जमिनीवर ताजे पावलांचे ठसे. लहान, बारीक पाय, जणू कोणीतरी भजनी मिरवणुकाने फिरत आहे. त्याने पावलांचे ठसे देवघराकडे जाताना पाहिले. दार बंद, पण आत कोणी चालत असल्याचा आवाज. टँग टँग टँग. त्याने थरथरत्या हातांनी दार लावलं. ते दार आपोआप उघडलं. झटक्यात उघडलं. दिवा विझला. पिच डार्कनेस आणि देवघरात धरलेल्या धूपाचा सुगंध हलू लागला. यावेळी देवघरात ती म्हातारी उभी होती. यावेळचं रूप वेगळं. चेहरा राखाडी, पांढरे डोळे आणि हातात घंटा. ती म्हणाली, आरती सुरू झाली आहे, तू उशिरा आलास. सिद्धार्थ मागे हटला. तू कोण? ती जवळ आली. इथे देव राहायचे. मी त्यांची पुजारीण. मी त्यांना सोडलं नाही, पण देवांनी मला सोडलं. मूर्त्या इथे असल्या तरी देव कधीच परत नाही आले. ती हळूहळू पुढे आली. तिच्या पावलांचा आवाज नव्हता, फक्त घंटानाद. मग ती म्हणाली, जेव्हा देव सोडून गेले, तेव्हा माझी प्राणवायू या देवघरात अडकली. आता जो दार उघडतो
त्याचं नाव यादीत लागतं. ती जवळ आली. तिची ओली बोटं त्याच्या कपाळावर, चंदनाचा स्पर्श आणि थंड श्वास. ती म्हणाली, "उद्या सकाळ होईल, पण तुझ्यासाठी सूर्य उगवणार नाही, कारण तू दार उघडलंस." सिद्धार्थ धावत अंगणाकडे पळाला. वाडा जिवंत झाल्यासारखा आवाज करीत होता. बीम्स करकरत होते. भिंतींच्या आत कोणीतरी चालत असल्याचे आवाज. देवघराचं दार तडतडू लागलं. धड धड धड. त्याने रस्त्यावर धावत सुटलं. पाऊस थंड, फारच तीव्र. गरज कडकडली. वाडा शांत झाला. काही सेकंदांनंतर त्याच्या मागून एक आवाज. टॅन टॅन टॅन. घंटा. ती त्याला पाठलाग करत होती. सिद्धार्थ कोसळला, थकून, भीतीने. तो श्वास घेत म्हणाला, "देवा, वाचव." त्या क्षणी आवाज थांबला आणि मंद स्वरात ती पुजारीण म्हणाली, "इथे देव नाहीत रे बाळा." दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी वाड्याकडे गेले. देवघराचं दार बंद. लाल दोरा पुन्हा बांधलेला. खोलीत धूप पेटलेला. आणि देवघरात तरंगत होता सिद्धार्थचा मोबाईल. स्क्रीनवर एकच व्हिडिओ, आरतीचा, ज्यात एक स्त्री घंटा वाजवत आहे. आणि खोलीच्या कोपऱ्यात एक तरुण सावलीत बसलेला, स्थिर, निर्जीव, सिद्धार्थ. गावकरी म्हणतात, देव त्यांच्या घरातून गेल्यावर घर रिकामं होत नाही. तेव्हा देव नसलेले देव बसतात. आणि सावंतवाडीच्या त्या वाड्यात देवघराचं दार आजही रात्री आपोआप बंद होतं. घंटा वाजते. आवाज येतो, आरती सुरू झाली आहे.